उद्या रविवारी गडिंग्लज बंदची देण्यात आली आहे हाक। अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराचा करणार रॅलीद्वारे निषेध। सकाळी 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून होणार सुरुवात। गडिंग्लज इथं परप्रांतीय तरुणाकडून अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ उद्या रविवारी गडिंग्लज बंदची हाक देण्यात आली आहे। सकाळी 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून गावातून रॅलीद्वारे या घटनेचा निषेध करून संशयितांना कठोर शासन करण्याची मागणी करण्यात येणार आहे। गांधीनगर येथील गणेश मंगल कार्यालयात या संदर्भात बैठक घेण्यात आली। यावेळी जनता दलाच्या नेत्या स्वाती कोरी, महेश कोरी, मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगले, रामदास कुराडे, सतीश हळदकर, मनोज पोवार आदींची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना महेश कोरी यांनी आपले लोकप्रतिनिधी गडिंग्लजला येतात, जनतेकडून सत्कार स्वीकारतात, मात्र अल्पवयीन मुलीवर झालेल्या या अत्याचाराबाबत चकार शब्द काढत नाहीत असं सांगून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा जाहीर निषेध केला। शिवाय ही घटना 13 तारखेला घडली असून तो निवडणुकीचा काळ असल्यानं जाणीवपूर्वक ही घटना लपवून ठेवल्याचा आरोप देखील केला। तसंच आता फॉरेन्सिक रिपोर्ट बदलणं अथवा प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास ते सहन करणार नसल्याचा इशाराही दिला। उद्या सकाळी 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ भडगाव रोडला आपण सर्वांनी जमायचं आहे। या घटनेचा उद्या आपण एकत्रित एक रॅली आणि उद्या गडिंग्लज याची हाक आम्ही सर्व देत आहोत। उद्या रविवार गडिंग्लज बंद असणार आहे आणि 9 वाजता सर्व गडिंग्लजकर आम्ही संपूर्ण गडिंग्लज शहरामध्ये एकत्र रॅली निषेध करण्यासाठी काढत आहोत। आजूबाजूच्या खेड्यातील व्यापारी इथे येत असतील तर त्यांना निरोप दिले पाहिजे की उद्या गडिंग्लज बंद असणार। यावेळी नागेश चौगले, सतीश हळदकर आदींसह अन्य उपस्थितांनी सुद्धा तीव्र शब्दात भावना व्यक्त केल्या। शेवटी उपस्थित तरुणांनी गावातून मोटरसायकल रॅली काढून उद्याच्या गडिंग्लज बंदचं जनतेला आवाहन केलं।